जय महाकाल मित्रांनो, 19 एप्रिलच्या सकाळी वडील शशिरंजन मिश्रा पोलिसांमध्ये फोन करतात आणि पोलिसांना सांगतात की मी माझ्या मुलींना मारलेलं आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचतात. कानपूर मधल्या त्रिमूर्ती अपार्टमेंटमध्ये पोहोचल्यानंतर पोलीस घराचा दरवाजा वाजवतात. रंजन मिश्राची पत्नी रेश्मा मिश्रा दरवाजा उघडते. ती समोर पोलिसांना पाहून घाबरते. तिला काहीच माहिती नव्हतं की काय घडलंय. पोलीस तिला माहिती देतात की तुमच्या घरातून फोन आला होता आणि तुमच्या पतीने पोलिसांना अशी अशी माहिती दिलेली आहे. पोलिसांनी ही घटना सांगताच ती घरामध्ये रूमकडे पळत जाते आणि पाहते तर दोन्ही मुली खाली रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या होत्या. ती घाबरून जाते आणि पोलिसांना सांगते की याला लवकरात लवकर फाशी द्या. वडील शशिरंजन मिश्रा ज्यांनी फोन केला होता ते अजिबात घाबरलेले नव्हते. ते शांतपणे खाली बसलेल्या अवस्थेमध्ये होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि चौकशीसाठी घेऊन गेले होते. त्यानंतर पोलिसांनी घरामधली झाडाझडती केली आणि बायकोला विचारपूस करायला सुरुवात केली. पोलीस घरामध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की घराला जसं काही छावणी आहे असं रूप आलेलं होतं. घरामध्ये एंट्रीच्या वेळेस गेटपाशी, किचनमध्ये, बेडरूममध्ये अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे होते. पोलिसांनी पत्नीची चौकशी करायला सुरुवात केली आणि पत्नीने जी माहिती दिली ती धक्कादायक होती. पत्नीने सांगितलं की 14 वर्षापूर्वी या दोघांचं लव्ह मॅरेज झालं होतं. पत्नी मूळची बंगालची होती आणि हा बिहारचा होता. दोघांचं लव्ह मॅरेज झालं होतं. सुरुवातीला सर्व काही ठीक चाललं होतं. या दोघांना 3 मुलं होती. 2 जुळ्या मुली होत्या. त्यांची हत्या या शशिरंजन मिश्रा याने स्वतः केली होती आणि पोलिसांना माहिती दिली होती. एक 6 वर्षाचा मुलगा देखील होता. लग्नाच्या सुरुवातीला सर्व काही ठीक होतं. कालांतराने शशिरंजन मिश्रा दारू प्यायचा, नशा करायचा आणि नंतर तिच्यावरती शक घ्यायचा आणि तिला मारपीट करायचा असं त्या महिलेने पोलिसांना माहितीमध्ये सांगितलं. रेश्मा मिश्राने पोलिसांना अशी माहिती दिली की जेव्हापासून शशिरंजन मिश्रा याची आई वारली होती तेव्हापासून हा जास्त येडेवाणी करत होता आणि हा म्हणत होता की मला पण माझ्या आईपाशी जायचंय, अशा गोष्टी करत होता असं रेश्माने पोलिसांना माहिती दिली. रेश्माने अशी माहिती दिली की हा मुलींना घेऊन कुठं बाहेर जाऊन देखील देत नव्हता. त्याच्या रूम मध्ये कोणाला यायची परमिशन नव्हती. काही दिवसांपूर्वी ती गावी गेली होती तेव्हा त्याने फक्त तिच्या मुलाला तिच्यासोबत जाऊन दिलं होतं. दोन्ही मुलींना आपल्या घरी ठेवून घेतलं होतं अशी माहिती तिने पोलिसांना दिली. मग त्या काळामध्ये ती 9 महिन्यानंतर घरी परतली होती. त्या काळामध्ये ह्यांना खायला प्यायला कोण घालत होतं त्या 2 मुलींना याची काहीच माहिती पोलिसांना अद्यापही मिळालेली नाही. आणि त्याने देखील पोलिसांना पत्नीबद्दल काही विशेष अशी माहिती दिलेली नाही की त्याला पत्नीवरती शक होता किंवा काय होतं आणि त्याच्यामुळे हे सर्व काही त्याने केलंय. या घटनेनंतर आजूबाजूचे लोक देखील घरामध्ये यायला तयार नव्हती. कोणीही तिथं मदत करायला तयार नव्हतं. पंचनामा करायला देखील पोलिसांना खूप वेळ लागला. कारण की घरामधील 2 मुलींचा मृत्यू झाला होता. या कारणाने अपार्टमेंटमधील लोक देखील तिथे जवळपास यायला घाबरत होती. प्राथमिक दृष्ट्या असं दिसतंय की ह्या मानसिक तणावातून आणि आई गेली होती तेव्हापासून हा जास्त येड्यावानी करत होता. त्यामुळे ह्यांनी सगळं हे काही केलंय का याचा तपास आता पोलीस करत आहेत. घटना घडल्यानंतर तो तिथून पळाला नव्हता. ज्या दिवशी घटना घडली, ज्या रात्री घटना घडली त्या रात्री सर्व काही ठीक होतं. सकाळी पत्नीलाच माहिती नव्हतं की घरामध्ये असं काही घडलंय. जेव्हा त्याने पोलिसांना फोन केला होता आणि पोलीस घरी पोहोचले होते तेव्हा तिला माहिती मिळाली की हे सर्व काही घडलंय म्हणून. प्राथमिक दृष्ट्या असं वाटतं की मानसिक तणावातून याने हे सर्व काही केलेलं असावं. पोलीस घटनेचा पूर्ण तपास करत आहे. धन्यवाद. जय महाकाल.